रोज रात्री मी भाकरी खाते आणि काय झालं, आम्ही रात्री बाहेर गेलो जेवायला, तर माझ्या नावची भाकरी तशीच पडली. तर त्याचं मस्त सकाळी म्हटलं नाश्ता करावा. तर इथे हिरवी मिरची कट करून घेतली आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कट करून, एक कांदा कट करून घेतला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे आणि असं भाकरीचं मी कुस्करून हातानेच घेतलं आहे. तुम्ही मिक्सरमधनं पण ग्राइंड करू शकता. एकदम असा चुरा करायचा आहे त्याचा. आणि शेंगदाणे पण घेतलेत आणि लिंबूही घेतला आहे. तर एका कढईमध्ये चांगलं तेल टाकलंय. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे मोहरी याची फोडणी देणार आहोत आणि ते चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून शेंगदाणे टाकणार आहे. कारण मी शेंगदाणे सर्वात आधीच टाकते, कारण चांगले भाजल्या जातात शेंगदाणे, नाहीतर कच्चे कच्चे लागतात. पोह्यामध्ये पण मी तसंच करते, सर्वात आधी तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकली की शेंगदाणे टाकते, म्हणजे शेंगदाणे चांगले परतल्या जातात. मग शेंगदाणे टाकल्यानंतर मी त्यामध्ये कांदा लसण परत कढीपत्ता हे टाकून चांगलं परतून घेणार आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. ह्याला भाकरीचा चुरा देखील म्हणतात आमच्या इकडे. तर आवडीनं मी तर काय करायची, रात्री एक्स्ट्रा भाकर करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं तर असं करून डब्याला न्यायची. मला फार आवडायचं आणि खूपच छान लागतं. सेम आपण पोहे जसं करतो ना त्याचप्रमाणे हे देखील करायचं आहे. फोडणी जसं देतो, फक्त ह्यामध्ये मी एक्स्ट्रा लसण टाकलं आहे आणि सर्व चांगलं परतून झालं की त्यामध्ये हळद टाकायची आहे. आणि हळद टाकल्यानंतर जो आपण चुरा बनवून ठेवला आहे तर तो टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा. जर आपल्या घरामध्ये भाकरी म्हणा चपाती म्हणा उरतीच एखादी का होईना, तर मग त्याचं हे करून बघा. शिल्लकच राहणार नाही. वाटलंच तर तुम्ही काय करसाल, एखादी एक्स्ट्रा करून ठेवसाल आणि असं करून खासाल. खूप मस्त लागतं, खायला एकच नंबर लागतं. मला तर फार आवडतं. मी शाळेत असताना असं बऱ्याचदा घेऊन जायची, मला खूपच आवडायचं हे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तसंच न जाता प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा. आणि भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.